Hello students, good day to all of you. Today we are going to study next function of money, that is contingent function of money. According to Professor Kinley, in the modern period, money plays an important role almost in all economic transactions. So it can play a vital role, important role in the all economic transactions. In that first one, measurement of national income. कसं असणार आहे ते मनी टर्म्समध्ये मेजर केलं जाणार. जे आपण गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, ते कसे कॅल्क्युलेट केले जातात, नॅशनल इन्कम कशी कॅल्क्युलेट केली जाते इन द फॉर्म ऑफ मनी. सो नॅशनल इन्कम इज एक्सप्रेस्ड इन मनी टर्म्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम अमॉंग द 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज इन टर्म्स ऑफ मॉनिटरी रिवॉर्ड्स. जे पण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, एंट्रीप्रिनर, हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. मग त्यांना जे पण रिवॉर्ड मिळणार आहे ते कसं असणार आहे, इन द मॉनिटरी फॉर्म, मनी फॉर्म. मग आता लँडसाठी काय असणार आहे, रेंट, लेबरसाठी वेजेस, कॅपिटलसाठी इंटरेस्ट, एंट्रीप्रिनरसाठी प्रॉफिट एक्सेट्रा. सेकंड वन, बेसिस ऑफ क्रेडिट. Commercial banks create credit money on the basis of primary deposit. So primary deposit means what? Whenever consumer make deposits with the bank. कोणताही कन्झ्युमर असणार आहे बँकमध्ये डिपॉझिट करतोय म्हणजे त्याच्यापासून काय क्रिएट केलं जातं, ते काय असतात, इट इज कन्सिडर ॲज प्रायमरी डिपॉझिट्स. सो मनी प्रोव्हाइड्स अ लिक्विड बेस फॉर क्रिएशन ऑफ क्रेडिट मनी. क्रेडिट मनी मीन्स वॉट? For example, loan, advances to customers, etc. So it will be treated as credit money. Third one, imparts liquidity to wealth. So all types of wealth, properties can be measured in the form of money. Land and building, house, machinery, etc. So money is called the most liquid asset. For example, if we purchase any asset like plant and machinery, so money can be converted into assets. We purchased plant and machinery and pay money. And again, if we want to sell such plant and machinery, मग ते जर मनीमध्ये कन्वर्ट कसं होणार आहे, जेव्हा सेल करतो तेव्हा काय मिळणार आहे, मनी फॉर्म आपल्याला मिळणार आहे. Example, a person can purchase gold, and if he wants he can sell it and purchase government bonds, securities, etc. Next one, estimation of macroeconomic variables. So macroeconomic variables like gross national product, total savings, total investment, etc. can be easily estimated in monetary terms. हे सगळं कशामध्ये मेजर केलं जातं, मॉनिटरी टर्म्समध्ये इझिली आपण मेजर करू शकतो. मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स म्हणजे काय, टोटल ॲग्रिगेट्स. इट ऑल्सो फॅसिलिटेट्स गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्शन, प्रिपेरेशन ऑफ बजेट एक्सेट्रा. जर मॉनिटरी फॉर्ममध्ये असेल तर आपण इझिली टॅक्स कलेक्शनसाठी ते इझी जाणार आहे. अगेन बजेट प्रिपेअर करायचं आहे त्याच्यासाठी पण इझी जाणार आहे. नेक्स्ट वन, कन्सेप्ट ऑफ ब्लॅक मनी. So black money is any money which is received in cash but not accounted for and on which tax is not paid to the government. Black money is tax evaded income. आता कोणती पण इन्कम असेल त्याच्यावरती काय करावं लागतं, जे पण पर्सन आहे ज्याला सॅलरी फॉर्ममध्ये इन्कम मिळणार आहे सेल करून, त्याच्यावरती त्यांना टॅक्स पेड करावा लागतो. पण जी अशी इन्कम आहे ती कॅश आहे मिळालेली, ती अकाउंट केली जात नाही, रेकॉर्ड केली जात नाही आणि ज्याच्यावरती टॅक्स पेड केला जात नाही गव्हर्नमेंटला, मग त्या कॅशला काय म्हणायचं, ब्लॅक मनी. सो ब्लॅक मनी इज टॅक्स इव्हेडेड इन्कम, ज्याच्यावरती टॅक्स
पे करत नाही आहे, कोणताही इंडिव्हिज्युअल पर्सन असेल किंवा फर्म असेल, इंडस्ट्री असेल, ज्याच्यावरती टॅक्स पेड करत नाही त्याला काय म्हणायचं, ब्लॅक मनी. सो इट कॅन बी अर्न थ्रू बोथ लिगल अँड इलिगल मीन्स. मग ते लिगल अँड इलिगल आपण आपल्याला माहिती आहेत एक्झाम्पल, स्मगलिंग आहे ज्याच्यावरती टॅक्स पेड केलं जात नाही, ते इलिगल मनी आहे. ब्लॅक मनी एन्करेजेस इलिगल ॲक्टिव्हिटीज सच ॲज करप्शन, ब्रायबरी, black marketing, hoarding, etc. This creates obstacles in economic development. जर टॅक्स जास्तीत जास्त पेड केला, इन्कम मिळाले, पण त्याच्यावरती टॅक्स पेड करायलाच हवा आहे, पर्टिक्युलर लिमिटनंतर टॅक्स पेड करावा लागतो. जर तो टॅक्स गव्हर्नमेंटला पेड केला नाही तर तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी काय असणार आहे, ऑब्स्टॅकल असणार आहे, हर्डल असणार आहे, प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. So economic, political and social instability are created in the economy due to black money. To control black money, demonetization is one of the tools which many countries have adopted. मग त्याच्यासाठी कोणती मेथड आहे, डिमॉनिटायझेशन. हे ब्लॅक मनी कंट्रोल करण्यासाठी कोणती मेथड आहे, डिमॉनिटायझेशन. So today we studied contingent function of money and concept of black money. Students, please solve the exercise of chapter number 2.